तर जालन्यानंतर बातमी येते नागपूरमधून। नागपूरमध्ये टिंबर मार्केटला मोठी आग लागलेली आहे। नागपूरच्या कळमना येथील चिखली लेआउट परिसरात मंगळवारी मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। या घटनेत रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि कमला टिंबर ट्रेडर्सचा सुमारे 1 कोटी रुपयांचे लाकूड जळून खाक झाल्याची माहिती आहे। तर टिंबर ट्रेडर्सच्या गोदामाला ही आग लागलेली आहे, त्यामुळे गोदामात साठवून ठेवलेल्या लाकूड जळून खाक झालेले आहे। सुमारे 1 कोटी रुपयांचे लाकूड या गोदामात असल्याची माहिती मिळते। हे सगळं लाकूड जळून खाक झालेलं आहे, त्यामुळे या सगळ्या ट्रेडर्स या व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। नागपूरच्या कळमना येथील टिंबर ट्रेडर्सच्या गोदामामध्ये घडलेली ही घटना आहे। तर या घटनेत सागवान लाकूड, 2 वूड कटिंग मशीन्स, टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी यंत्रणा पूर्णतः जळून खाक झाली आहे। कोणतीही जीवितहानी झाली नाही। मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीनं पाहता रौद्र रूप धारण केलं होतं आणि घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं। प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळालेलं आहे, मात्र आगीचं नेमकं कारण अस्पष्ट आहे।